थांबा थांबा, आज सकाळी म्हणतो घरी आलो मी आपल्या मकाच्या रानामध्ये मका कापायला, पण पांढरा मकाच्या रानामध्ये रिकामच किती पंधड झालंय. मी जेवढा युरिया मका टाकला होता ना तेवढा युरिया गवतडाच खाऊन घेतला वाटतं. तरी मी म्हणालो या बारची मका टोंगड्या एवढीच खाऊन राहिली. बस झाला आता या गवतडाचा काही इलाज करावं लागण राव मला. मका आपल्या काळे मला खाल टाकलं, कोठ्यामधून पंप काढला आणि सांदळात पडायला राऊंड अपचा डब्बा घेतला. त्या दिवशी मी माळावर राऊंड अप फवारलो तर जास्त नाही, पण 1-2 टाक्याचं औषध हाय उरलेलं याच्यामध्ये. पंपाचं ढक्कन खोलून होतं तेवढं औषध दिलं टाकून पंपामध्ये, आणि मग इथं ठेवलेलं टीलची बकेट उचलली आणि टाकीमधून घेतली भरून पाण्यानं आणि बडा दिली उतून पंपामध्ये. मग गर्र फिरून टाकीचं ढक्कन घेतलं लावून आणि पंप घेतला पाठीवर. कमी नाही 17 लिटर पाणी बसतं याच्यामध्ये. भलतं वाज व्हायला लागलंय मला तर. पण जाऊ द्या, मला फक्त एका टाकी फवारायची. तुम्हाला जे पुढे गवत दिसेल हेच गवत आता मला फवारायचंय. आता जर मी हे गवत नाही फवारलं याच गवताचा पुढे बी पडन, आणि जर या गवताच्या रानामध्ये बी पडलं तर मग पाहायचंच काम नाही, पूर्ण थापच उगून रानामध्ये. दाटवाट डबल टिबल पूर्ण टाकी घेतली फवारून म्या. आता जेवढं हिरवं गारगार गवत दिसलं ना तेवढं गवत आता वाळून चिळून जात आहे. वल पण रानामध्ये मस्त होती, पण आपले पाय पण लय भरले राव. मग मी चिखलन भरके पाय घेऊन आलो नालीवर आणि धुतले पाण्यामध्ये. अजून आपली सकाळची भाकर पण खायची राहिली. भलते काम असतात आपल्या मागे. तुम्ही आपलं एक काम करा, फॉलो नसलं केलं तेवढं फॉलो तरी करून घ्या राव.